ते 16 संस्कार आहेत काय हे अनेकांना, माझ्यासह अनेकांना माहिती नाही आहे. जन्माने मनुष्य, प्रत्येक प्राणी मनुष्य हा शूद्र आहे, पण तो संस्काराने द्विज होतो. मग तो शूद्र असला तरी तो संस्काराच्या द्वारा तो ब्राह्मण होऊ शकतो, तो क्षत्रिय होऊ शकतो, तो वैश्य होऊ शकतो. पालकांनी मुलांना धर्माची ओळख कोणत्या वयापासून करून दिली पाहिजे? अहो, धर्म हा सांगण्यापेक्षा आचरणाने शिकला जातो. काही नावं ठेवली जातात मुलांची. आता मी जर सांगितलं तर ज्यांची नावं आहेत त्यांना ते अपमानास्पद वाटेल. मी घरोघरी जातो, विचारतो ह्या नावाचा अर्थ काय होतो, काय माहिती नसतं, ठेवतात नावं. पूर्वी जात व्यवस्था नव्हती, गोत्र व्यवस्था होती. गोत्र म्हणजे काय तर एकमेकाचे भाऊ, एका कुटुंबातले, म्हणून त्याला गोत्र ही संज्ञा होती. मी लग्नाला जातो तर तिथं म्हणतात व्यासपीठावर या. ते लग्नाचं टेज हे व्यासपीठ नसतं, तर त्याला एक नाव आहे वेगळं, त्याला बहुलं म्हणतात. प्रत्येक विधीमध्ये काही ना काही अर्थ आहेत. त्या तिरडीला, त्या याला बांबूच वापरतात. बरोबर, बांबू वापरतात. समजा एखादी चांगली दष्टपुष्ट बॉडी असेल तर त्याला 3 बांबू वापरायला काय हरकत आहे? चांगलं आहे. किंवा चांगली भक्कम लाकडं वापरायला काय हरकत आहे? नाही वापरत. कारण का? तर 16 संस्कार हे फक्त ब्राह्मणांपुरतेच मर्यादित आहेत का प्रत्येक हिंदूसाठी आवश्यक आहे? ख्रिश्चन आणि मुस्लिम हे 2 धर्म असे बलाचाच वापर करायचा, बलाचाच वापर करून धर्माचा अवलंब करायला लावायचा असा समाज आहे. मोबाईल हा अत्यंत आवश्यक गोष्ट आहे खरं. कारण एक असतं काळाची जी लीला आहे किंवा जे परिवर्तन आहे ते तुम्हाला स्वीकारावंच लागेल. आता मोबाईल जर नसला तर तो माणूस जगू शकत नाही. एखाद्या वेळेला भाकरी नसली तर तो जगेल, पण तो मोबाईल नसला तर जगणार नाही. इतकं ते निकडीचं झाले. नमस्कार, मी विवेक इनामदार. आपण पाहत आहात विवेक संवाद. भारतीय संस्कृती ही सण, उत्सव, धार्मिक परंपरा यांच्यापुरती मर्यादित नाही, तर ती माणसाच्या जन्मापासून त्याच्या अखेरच्या प्रवासापर्यंत घडवणारी एक जीवन पद्धती आहे. आणि या जीवन पद्धतीचा आधार आहेत 16 संस्कार. या संस्कारांमागे धर्म, सामाजिक मूल्य आणि वैज्ञानिक आधार आहे असं सांगितलं जातं. पण आजच्या धावपळीच्या जगात आणि तंत्रज्ञान प्रधान युगामध्ये या संस्कारांचं किती महत्त्व आहे, ते आजच्या पिढीपर्यंत कसं पोहोचवायचं, याच विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत हबप ज्ञानेश्वर तथा माऊली महादेव दाभाडे. वारकरी परंपरेत जन्मलेले माऊली हे श्री गुरु साखरे महाराज यांचे अनुग्रहित आहेत. श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, उपनिषदे, ज्ञानेश्वरी आणि संत वाङ्मयाचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. ते इतिहासाचे अभ्यासक असून प्रवचन, कीर्तन, चिंतन, मनन हा त्यांचा सातत्यपूर्ण व्यासंग आहे. विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. त्यांनी भारतभर तीर्थयात्रा करून विविध परंपरांचा बारकाईनं अभ्यास केला आहे. गेली अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण, समन्वय, संस्कृती आयामाची महत्त्वपूर्ण जबाबदारी ते सांभाळत आहेत. माऊली, विवेक संवादमध्ये आपले खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम संस्कार म्हणजे काय आणि हिंदू संस्कृतीमध्ये या संस्कारांना इतकं महत्त्व का दिलं गेलं? संस्कार म्हटलं की एक जीवनामध्ये प्राप्त असलेली जी गोष्ट आहे, म्हणजे मानवी जीवन आहे, त्या मानवी जीवनावरती नीती, मूल्य, परंपरा, समाज धारणेची शक्ती येण्यासाठी जे करण्याचे विधी आहेत त्याला भारतीय संस्कृतीमध्ये संस्कार म्हणतात. आणि ते 16 आहेत. मानवी जीवनाच्या, मनुष्याच्या 100 वर्षाच्या पासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर केला जाणारा एक धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक अशा सर्वांगाने, सामाजिक अशा सर्वांगाने परिपूर्ण असा जो संस्कार आहे, तो संस्कार भारतीय जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे जन्माच्या आधी 3 संस्कार सांगितलेत. अच्छा. म्हणजे मनुष्य जन्माला याच्या आधीसुद्धा त्याच्यावर गर्भसंस्कार, ज्याला आता आधुनिक भाषेत म्हटलं जातं आणि त्याला विज्ञानाने पण मान्यता दिलेली आहे. तर असे 3 संस्कार जन्माला याच्या आधी केले जातात. अच्छा. आणि हे फार महत्त्वाचं
ही 16 संस्कार ही संकल्पना कशी उदयास आली आणि धर्मग्रंथांमध्ये कुठे त्याचे संदर्भ आहेत? सांगतो. मानवी जीवनाचा साकल्याने परिपूर्णतेचा, त्यानंतर प्रगतीचा आमच्या ऋषीमुनींनी त्याचं चिंतन मनन केलं. आणि ते मनन करत असताना त्यांना जे जे भावलं, जे जे प्रगतीसाठी आवश्यक आहे आणि हे खरं मनुष्याच्या गरजेचं आहे असं त्यांना जिथं जिथं जाणवलं, तिथं तिथं त्यांनी तो संस्कार नोंद केला. प्रामुख्याने गीता असेल, ऋग्वेद असेल, सर्वात भारतीय किंवा जगातलं सर्वात जुनं वाङ्मय जर सांगितलं तर ऋग्वेद आहे. ऋग्वेदामध्ये या 16 संस्कारांचा उल्लेख सापडतो. महर्षी व्यास आहेत, त्यांनी 16 संस्कार सांगितले, पण गौतम ऋषींनी 48 संस्कार सांगितले. अजून एकाने 25 संस्कार सांगितले. म्हणजे संस्कार हे जीवनावरती काय करतं त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर खाणीतून हिरा निघतो. हिरा निघाल्यानंतर त्याच्यावर संस्कार केल्याशिवाय तो मोलाला येत नाही, म्हणजे त्याची किंमत वाढत नाही. म्हणून संस्काराला फार महत्त्व आहे. सोनं पण खाणीतून निघतं. कोळशाच्या खाणीतून हिरा आणि सोनं दोन्ही निघतं आणि कोळसा पण निघतो. पण ज्याच्यावरती संस्कार केला जातो तो हिरा, त्याच्यावर पैलू पाडले जातात. ही पैलू पाडण्याची जी क्रिया आहे किंवा ही जी क्रिया आहे तिलाच भारतीय ऋषीमुनींनी संस्कार असं नाव दिलं. आता काय झालं आहे आपल्याकडे की तो संस्कार म्हणजे तो विचार, ते चिंतन, ते मनन ब्रिटिश काळामध्ये किंवा मोगलाईच्या काळामध्ये हे चिंतन थांबलं होतं, पण ते दऱ्याखोऱ्यात ऋषीमुनी करत होते, पण ते समाजापर्यंत त्या काळामध्ये येत नव्हतं. त्यामुळं आता आम्ही थोडेसे त्याच्यापासून परके झालो. आम्हाला ते आमचं परिचित असं स्वरूप त्याचं राहिलं नाही. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की अरे हे तोतांड आहे, हे कर्मकांड आहे असं वाटतं, पण ते तसं नाही आहे. त्याचा प्रत्येक संस्काराचा जर आपण विचार केला, मी तुम्हाला सांगेलच की फार मानवी जीवनाशी आणि मानवी जीवनाच्या सामाजिक जडणघडणीशी याचा संबंध. तर तेच माझा पुढचा प्रश्न तोच आहे की गर्भाधानापासून ते अंत्येष्टीपर्यंत हा जो काही 16 संस्कारांचा प्रवास आहे तो थोडक्यात कसा समजून सांगाल? विवेकजी, हा प्रत्येक त्याचा जो टप्पा आहे मानवी जीवनाचा तो खरा सुरू होतो गर्भातच. आपल्याकडे ऋषीमुनींनी गर्भाच्या आधी त्याचा टप्पा सांगितला. म्हणजे गर्भाच्या जोपर्यंत ते बीज वडिलांजवळ असतं तिथपासून सुरुवात केलेली आहे. हा गर्भाधान नावाचा जो संस्कार आहे तो वडिलांच्या संदर्भातला आहे की त्यांचं जे बीज आहे ते शुद्ध असावं. त्याला आपण आता आधुनिक भाषेत किंवा मराठीत DNA म्हणतो. ते जे आहे ते शुद्ध असावं, ते चांगलं असावं आणि म्हणून त्याची निर्मिती, त्याची धारणा ही अतिशय शुद्धतेने वैदिक सनातन पद्धतीने करण्यात यावी. कारण होणारी जी संतती आहे ती ह्या भारतीय परंपरेला, संस्कृतीला धारण करणारी सदृढ हवी. म्हणून गर्भाधान नावाचा संस्कार हा वैज्ञानिक दृष्टीने आणि धार्मिक दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जर तुकोबाराय म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, असं जे तुकोबाराय म्हणतात ते खरं त्या गर्भाधान संस्काराच्या बाबतीत म्हणतात का काय असं मला नेहमी वाटतं. ते 16 संस्कारांचा एक थोडक्यात आपण एक आढावा घेऊ सुरुवातीलाच. म्हणजे ते 16 संस्कार आहेत काय हे अनेकांना, माझ्यासह अनेकांना माहिती नाही आहे. हां, आता काय झालं, आता 3च संस्कार प्रचलित आहेत. म्हणजे एक संस्कार आहे बारसं, दुसरा संस्कार आहे विवाह आणि तिसरा संस्कार आहे अंत्येष्टी. चौथा संस्काराचा काय आपण कधी विचार करत नाही. पण चौथा संस्कार किंवा हे उरलेले 13 संस्कार हे मानवी जीवनामध्ये अतिशय प्रगतीचा द्योतक किंवा मार्गस्थ करणारे किंवा त्या समाजाभिमुख त्या व्यक्तित्वाला त्याची जडणघडण करणारे आहेत. त्यातला गर्भाधान संस्कार झाल्यानंतर गर्भाच्या आरोग्यासाठी जी प्रार्थना केली जाते त्याचा एक संस्कार असा आहे की तो तिला 3ऱ्या महिन्यात त्या बाईच्या संदर्भात, तो त्या महिलेच्या, त्या मातेच्या संदर्भात केला जातो.
त्याला आताच्या आधुनिक भाषेमध्ये चोर ओटी म्हणतात. मग तिला काही बंधनं टाकली जातात की अरे बाबा हे कोणाला सांगू नको, तुझं गर्भधारण केलेलं आहे वगैरे वगैरे, आणि तिला मोठा धीर दिला जातो. त्याला पुसवन असं नाव आहे. आणि म्हणून तिला धीर देण्याचा, तिच्या गर्भधारणेला शक्ती देण्याचा जो संस्कार आहे तो केला जातो. तो लोकपरंपरेमध्ये 2 परंपरा आपल्याला मानाव्या लागतील. एक लोकपरंपरा, एक वैदिक परंपरा. वैदिक परंपरेमध्ये ती मंत्र किंवा होम हवन आदी करून हे सगळे 16 संस्कार केले जातात. पण लोकपरंपरेमध्ये ते अगदी घरातील अनुभवी महिला, जी माता असते मोठी, ती करत असते. ती त्या महिलेला, त्या मातेला, नवीन गर्भधारणा झालेली आहे त्या कन्येला अतिशय समाधानाने आणि तिची भीतीच घालून टाकते 3ऱ्या महिन्यात. त्याचं कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे. ही चोर ओटी वगैरे हा जो भाग आहे त्याचं कारण असं आहे. माऊली, आपण असं करूयात की सुरुवातीला हे 16 संस्कार काय आहेत ते सांगा, आणि मग त्यानंतर मग प्रत्येकाचा आपण तपशिलात जाऊ. बरं, काय हरकत नाही. म्हणजे प्राथमिक ओळख करून घेऊ. ठीक आहे, चालेल. सीमंतोन्नयन नावाचा एक संस्कार आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये गर्भवती मातेला मानसिक आधार देण्याचा, म्हणजे त्याला आपण आत्ता डोहाळे जेवण म्हणतो. त्यानंतर जातकर्म नावाचा एक संस्कार आहे. तो बाळ जन्माला आल्यानंतर तो वडिलांनी करायचा असतो. वडिलांनी त्याच्या तोंडामध्ये मध किंवा लोखंडाचं हे असं करायचं असतं. त्यानंतर नामकरण नावाचा विधी आहे. तो सगळ्यांना माहिती आहे, कारण तो. त्यानंतर निष्क्रमण नावाचा एक विधी आहे. त्यानंतर अन्नप्राशन नावाचा एक विधी आहे. चुडाकर्म म्हणजे जावळ, कर्णवेद, उपनयन म्हणजे मुंज, वेदारंभ आणि केसांत समावर्तन म्हणजे शिक्षण पूर्ण करून समाज जीवनामध्ये प्रवेश, असा एक विधी आहे. त्यानंतर विवाह हा सगळ्यांना माहिती आहे. वानप्रस्थ आणि अंत्येष्टी असे 16 संस्कार आपल्या भारतीय परंपरेमध्ये वैदिक सनातन जीवन पद्धतीमध्ये आलेले आहेत. आणि विशेष या संस्कारांचं असं की ते समाजाने स्वीकारलेले आहे. बरोबर. आता हे संस्कारांचा मूळ उद्देश हा फक्त धार्मिक आहे का एक जीवन पद्धती म्हणूनच याच्याकडे बघितलं पाहिजे? आमच्याकडे हा अतिशय चांगला प्रश्न आहे. आमच्याकडे आमची कोणतीही क्रिया, धार्मिक क्रिया ही अवडंबर नाही आहे. तिला प्रत्येकाला फल आहे. तिला प्रत्येकाला मनुष्याच्या चित्तामध्ये समाधान आणि आनंद देण्याचं कार्य ती प्रत्येक वैदिक क्रिया, प्रत्येक विधी हा करत असतो. त्यात हे तर संस्कार आहेतच, आणि म्हणून अतिशय चांगला विषय आहे त्याच्यातलं. 16 संस्कार व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि चरित्र विकासात कोणती भूमिका बजावतात? काय असतं, तुकोबराय सांगतात, म्हणे एक तुझ्या अवघ्या भांडवला, टाकीता रे तुला येईल कैसे. माणसाचं मन हेच जीवनाच्या जडणघडणीत कामाचं असतं. कारण तो मूळ म्हणे एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून मनाला सदृढ केलं की मनुष्य आपोआप सदृढ होतो. आणि मनाला सदृढ करण्याची जी क्रिया आहे ही सामाजिक रूढी, परंपरा, विधी, संस्कार यातूनच येत असते. आणि म्हणून मन समृद्ध तर मनुष्य समृद्ध, आणि त्याकरता या संस्कारांकडे पाहण्याचा एक चांगला दृष्टिकोन वैदिक परंपरेने दिलेला आहे. अनेकदा म्हटलं जातं की या संस्कारांमागं विज्ञान दडलंय. या विधानाकडे तुम्ही कसं बघता? आमची एक सुद्धा क्रिया विज्ञानाशिवाय नाही आहे. एकही क्रिया तुम्हाला मी या प्रत्येक ज्या क्रिया आहेत, म्हणजे काय त्याला म्हणू आपण, हे सगळे संस्कार आहेत, याच्यामागे साकल्याने कसं विज्ञान दडलेलं आहे हे अगदी साधारण. त्याच्याकरता तुम्हाला माझ्या 5-6 मुलाखती घ्याव्या लागतील. अतिशय छान, अतिशय छान. माझा धर्म हा अतिशय समृद्ध ऋषीमुनीच्या चिंतनातून आलेला आहे. आता पहिला जो गर्भाधान विधी आहे, त्यानंतरचं पुंसवन, मला उच्चार घेताना जड जात आहेत. सीमंतोन्नयन, हे संस्कार बालकाच्या मानसिक, बौद्धिक आणि
व्यक्तिमत्व विकासात काय वाटा आहे? अहो, हे आता तर आपण एक एक ते विधीबद्दल आपण जे मगाशी चालेल ना. विस्ताराने बोलणार होतो ते आता आपण बोलूयात. तुम्हाला तुम्ही गर्भाधानाविषयी बोललात. तर गर्भाधान म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारचं धारणा त्या मातेने केलेली आहे. गर्भाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणं हे घरातल्या कुटुंबाने त्यांना धीर दिलाय वगैरे तो एक भाग आहे. पण सीमंतोन्नयन हा जो संस्कार आहे हा तुम्ही पहा, त्याला डोहाळे जेवण म्हणतात. आमची काय सामाजिक रचना असेल, कोणत्याही घरामध्ये मधली माता गरीब असो श्रीमंत असो असेल तर तिला डोहाळे जेवणाला समाजातल्या संबंधित सर्व माता भगिनी तिला घेऊन येतात की तिची त्या बाळाची एकही इच्छा अशी राहू नये की त्याला परिपूर्ण ज्याला आपण म्हणतो की परिपूर्ण त्याला आहार मिळावा, परिपूर्ण त्याचं पोषण व्हावं. इतक्या चांगल्या प्रकारची वैज्ञानिक धारणा, तिला धार्मिक विधीची जोड आमच्या ह्या संकल्पनेने दिली. याच्यापेक्षा त्याचं कौतुक काय वेगळं असू शकतं. फार छान. ते पुंसवन हा जो आहे पुंसवन त्याच्याबद्दल काय सांग? हां, त्याचं आरोग्यासाठी प्रार्थना करणं म्हणजे घरातल्या लोकांनी आरोग्यासाठी त्या गर्भधारणेच्या ती ज्या मातेने गर्भधारणा केली झालेली आहे तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणं हा जरी त्याचा उद्देश असला तरी तिला धीर देणं तिचे, कारण ती समजा एखाद्या वेळेला पैलट करीन असेल तर तिच्या मनात एक अनाहूत भीती असते, एक प्रकारचं चिंता असते. ही चिंता घालवण्याचा जो कार्यक्रम आहे, जो विधी आहे तो खरा हा आहे आणि त्याकरता तो फार उपयोगाचा आहे त्या मातेच्या दृष्टीने. हे सगळे जन्मापूर्वीचे तिन्ही विधी जे आहेत हे जन्मापूर्वीचे आहेत. कारण तिला संरक्षण पण दिलं जाते या विधीच्या द्वारा आणि समाज येतो सगळा त्या डोहाळे जेवणाला. विवेकजी, समाज येतो आणि समाज सांगतो बेटीच्या रूपाने, ए माऊली तू काळजी करू नको, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तुझ्या पालन पोषणाची जबाबदारी आमची आहे, येणाऱ्या बाळाचीही जबाबदारी आमची आहे. अशा प्रकारचं संरक्षण तिचं आणि बाळाचं दोन्ही ठिकाणी आश्वस्त करण्याचं काम समाज. एक समाज मान्यता त्या गर्भधारणेला मिळते, तिथं मिळते. फार छान. आता अन्नप्राशन, विद्यारंभ आणि उपनयन या संस्कारांचा मुलाच्या मानसिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकासात कसा वाटा आहे? आपण अन्नप्राशन आणि कोणती विधी म्हणला? अन्नप्राशन, विद्यारंभ आणि उपनयन. हां, आता अन्नप्राशन हा जो विधी आहे हा त्याच्या आधीचे काही विधी आहेत, पण अन्नप्राशन हा जो विधी आहे हा 6व्या महिन्यात केला जातो. 6व्या महिन्यामध्ये त्या बाळाला परिपूर्ण आहार याचं सेवन कुटुंबातल्या ज्येष्ठ मातेने आणि त्या घरात समजा आजोबा असतील, आजी असेल तर त्यांनी ते करायचं असतं. म्हणजे भाताची खीर किंवा भात हे त्याला द्यायचं आणि त्याला 6व्या महिन्यामध्ये तो बाहेरचा आहार स्वीकारायला त्याची प्रकृती, तोपर्यंत आईचं दूध घ्यावं. आईचं दूध हे म्हणजे 6 महिने तरी आईचं दुधावरच बाळाने राहणं अपेक्षित आहे. 6व्या महिन्यापर्यंत आईच्या दुधावरतीच तो राहायला पाहिजे अशा प्रकारचा संकल्प किंवा अशा प्रकारची धारणा या विधीच्या मागे. म्हणजे 6व्या महिन्यापर्यंत त्याला काय द्यायचं नाही. 6व्या महिन्यातल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीकडून, म्हणजे आजोबा असतील, आजी असेल, कोणी ज्येष्ठ असेल, त्यांच्या हाताने त्याला अन्नप्राशन करायचं आणि त्याला आता बाहेरचं अन्न म्हणजे पूर्णान्न स्वीकारायला त्याची प्रकृती सदृढ झाली असा त्याच्या मागचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक निष्कर्ष पण आता तसाच निघाला की 6व्या महिन्यात ते, कारण त्याला दात यायला सुरुवात होते. दात यायला सुरुवात झाली म्हणजे तो खायला लायक झाला आणि दात पडले म्हणजे तो खायला लायक नाही. म्हातारपणात दात पडतात म्हणजे काय की आता तू आवर, तू थांब आता, कारण तू आता तुझी प्रकृती त्या, म्हणून या आपल्या संस्काराला फार महत्त्व आहे. विद्यारंभ. आता हा विद्यारंभ जो आहे तो उपनयनाच्या नंतर म्हणजे मुंज झाल्याच्या नंतरचा विधी आहे. मला मुंजेच्या बाबतीत एक सांगायला आवडेल, सांगू ना विस्तार? आधी उपनयनचं सांगा आणि मग विद्यारंभकडे. हां, तर उपनयन हा भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मशास्त्रामध्ये 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितलेत.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 प्रकारचे आश्रम सांगितलेत. त्यातला पहिला आहे ब्रह्मचर्य, दुसरा आहे गृहस्थ, मग वानप्रस्थ आणि संन्यास. तर मुंज ही ब्रह्मचर्य आश्रमाची सुरुवात आहे. आणि ही एक गैरसमज असा झाला आहे की मुंज फक्त ब्राह्मणाची होती असं नाही आहे. 4 वर्णापैकी म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णापैकी 3 वर्णाला मुंजीचा अधिकार आहे, उपनयनाचा अधिकार आहे. या 4ही वर्णाने मुंज करायचीच असा नियम आहे. मग ब्राह्मण आहे त्याने मुंज झाल्यानंतर पुढचा विषय असा की मुंज केल्यानंतर त्याने अध्ययन आणि अध्यापन करायचं. ज्याला वेदारंभ हा विषय तिथे आला आहे. त्याने अध्ययन अध्यापन करायचं. क्षत्रियाने ब्रह्मचर्य आश्रमात राहून ते जे ज्ञान आहे, जे वैदिक सनातन धर्माचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करायचं, म्हणजे अध्ययन आणि आचरण करायचं मुख्य म्हणजे क्षत्रियाने. आणि शूद्राने फक्त अध्ययन करायचं, आचरण करायचं नाही. कारण त्याचा व्यवहार सगळा व्यवहार हा व्यापाराचा असल्यामुळं अहर्गीची वस्तू महर्गी देणं हा त्याचा व्यवहार आहे. म्हणजे काय तर रुपयाला आणलेली वस्तू ₹1.25 देणं आणि ती तुला बाबा मी ₹1.25चीच आहे असं सांगून देणं हा त्याचा व्यवहार असल्यामुळं त्याला तिथे ते आचरण त्याला जमणार नाही. अध्यापनही त्याला करायचं नाही. तर त्यांनी फक्त अध्ययन करायचं, आचरण करायचं नाही, अध्यापन करायचं. असा 3 वर्णाचा हा जो सगळा आहे. आणि या 3ही वर्णाची सेवा शूद्र आश्रमाने करायची आणि त्याला त्याच्यापेक्षा मोठं फळ, मोठी ताकद धर्माने दिलेली आहे. बरं, आता याच्यात जातीवाद येतो का तर जातीवाद अजिबात येत नाही. तर शास्त्र असं सांगतं जन्मनाम जायते शूद्रा संस्कारात द्विज उच्यते. जन्माने मनुष्य, प्रत्येक प्राणी मनुष्य हा शूद्र आहे पण तो संस्काराने द्विज होतो. मग तो शूद्र असला तरी तो संस्काराच्या द्वारा तो ब्राह्मण होऊ शकतो, तो क्षत्रिय होऊ शकतो, तो वैश्य होऊ शकतो. हा मानवाला दिलेला अधिकार आहे. म्हणजे गायत्री मंत्राचा जो उद्गाता आहेत विश्वामित्र हे क्षत्रिय होते. म्हणजे जातीचा इथे अजिबात विषय येत कुठल्या जातीत तुम्ही जन्माला आला याला अजिबात महत्व नाही. अजिबात महत्व. तुमचं हे कसं आहे, विचार कसे आहेत, आचरण कसे, तुमच्यावर काय संस्कार झालेत याच्यावर तुमचं जीवनमान ते ठरणार आहे. कारण आपल्या इथे एका लेवलला म्हणजे एका पातळीवरती तो मनुष्य जर बाहेर पडला, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रमात गेला तर ते संन्यासाश्रमात जात विचारलीच जात नाही. का तर जात ही बाह्य एक गोष्ट आहे. ही आंतरिक जात म्हणजे काय तर तो समूह. जात या शब्दाचा अर्थ समूह. समूह म्हणजे त्या समूहाला दिलेलं काम म्हणून ती जात शब्द पडतो. त्या कर्मावरून जन्माने एखादा ब्राह्मण समाजात जन्माला आला आणि त्याचं कृती किंवा विचार अत्यंत वाईट पद्धतीचे असतील तर तो क्षुद्र झाला वर्णाने. आणि एखादा क्षुद्रामध्ये जन्माला आलाय पण तो त्याचे विचार, कृती ही जर श्रेष्ठ असेल तर तो वर्णाने ब्राह्मण झाला, ब्राह्मण आहे. अहो तुम्हाला सांगतो ना, शूद्र जन्माला आलेले आमचे चोखोबार आहे. चोखोबारायांच्या अस्थी पांडुरंग परमात्म्याने पितांबरात घेतल्यात नामदेवरायांनी आणल्यानंतर. कुठं शूद्र विचार अजिबात आपल्या धर्मशास्त्रात नाही आहे. पण हा कसा आला त्याचं मोठं संशोधन करावं लागेल. असू द्या. आता आपण उपनयनकडून विद्यारंभकडे. उपनयन झालं. उपनयन हे घरात होत असतं, कुटुंबात होत असतं. आणि मग त्याला वेदारंभासाठी गुरुगृही जावं लागतं. गुरुगृही जायचं म्हणजे काय तर त्याने ते घर सोडायचंच, भिक्षा धर्म अवलंबन करायचं. ओम भवती भिक्षांदेही, घरातच भिक्षा मागायची पहिली. आणि त्यांनी वेदारंभाला सुरुवात करायची. वेदारंभाला सुरुवात करायची म्हणजे गुरूंकडे जायचं, गुरुगृही जायचं, गुरु सांगेल ते करायचं आणि गुरु म्हणतील त्यालाच सत्य मानायचं. समजा हा माझ्याकडे आता पेन आहे आणि याला ते म्हटले उद्या ही काठी आहे तर मला म्हणायचा अधिकार नाही, मी काठीच म्हटलं पाहिजे. इतक्या गुरुवाक्यावरती दृढ श्रद्धा ठेवणं म्हणजे वेदारंभ. फारच छान. आता कर्णवेद आणि जावळ. कर्णवेद म्हणजे मला वाटतं कान टोचण्याचा कारण हे विधी, आणि जावळ म्हणजे बाळाचे केस पहिले असतात ते काढणे. या दोन्ही विधींविषयी अनेक गैरसमज आहेत. तर त्याकडे कसं पाहिलं पाहिजे.
नाही, कर्णवेध हा खरा वैज्ञानिक विधी आहे. तुम्हाला सांगतो, कान फाटे किंवा कान फाडे साधू आपण एक माहिती असतं, ते नाथपंथामध्ये एवढं मोठं रिंग घालतात कानात. तर कान फाडला ना तर मनुष्याचा रागा संदर्भात म्हणजे क्रोध कमी होतो किंवा त्याला काही आजार होत नाहीत कान टोचल्यानंतर. आणि हा अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि धार्मिक दृष्टिकोनातून आमची आई म्हणायची की कान टोचल्यानंतर पुढे बाळाला नेलं तर काय हरकत नाही, कारण त्याला बाहेरची भूत पिशाचे वगैरे बाकीचे लोक त्रास देत नाहीत. अशा प्रकारचा एक धार्मिक किंवा पारंपरिक दृष्टिकोन त्यामागचा आहे. त्याच्याबद्दल गैरसमज पण असतील. आता काय आहे, आम्हाला काय कळत नाही म्हणून आम्ही गैरसमज करतो, असा एक भाग समाजात रूढ झाला आहे. म्हणजे मला ज्या विधीबद्दल, मला ज्या कृतीबद्दल माहितीच नाही ना, त्याला मला असं करायची सवय झाली. हे आमच्या ऋषीमुनींच्या चिंतनातून आलेलं जे अमृत मंथनातून जे अमृत प्राप्त झाले, त्याला आम्ही नावं न ठेवता त्याच्यावरती संशोधन करून ते कसं आम्हाला परिपूर्ण आहे याचा विचार करणं खरं काळाची गरज आहे. आणि तेच तरुणांनी करावं असं माझा आग्रह पण आहे. माऊली, सध्या प्रचलित असलेल्या संस्कारांपैकी नामकरण म्हणजे बारसं हा विधी बऱ्यापैकी केला जातो. तर त्याचे आत्ता केला जातो आणि त्याच्या मागची मूळ धारणा काय होती की ज्याच्यासाठी तो केला पाहिजे, हे जरा स्पष्ट कराल? खरं आहे ना, नामकरण विधीने हा या दोन म्हणजे स्त्री पुरुषांचा हा मुलगा आहे, चिरंजीव आहे, पुत्र आहे, हे समाजाला प्रकट होतं. ते 12व्या दिवशी करावं असं शास्त्र आहे. 12व्या दिवशी किंवा 6व्या महिन्यात किंवा म्हणून 12मुळे त्याला बारसं म्हणतात त्याला. ओके. तर ते 12. बरं, आता काय झालंय, काही नावं ठेवली जातात मुलांची. आता मी जर सांगितलं तर ज्यांची नावं आहेत त्यांना ते अपमानास्पद वाटेल. मी घरोघरी जातो, विचारतो ह्या नावाचा अर्थ काय होतो, काही माहिती नसतं, ठेवतात नावं. पूर्वी आपल्याकडे पद्धत होती ते नाव गुरूंनीच ठेवावं. आणि तुम्हाला सांगतो, एवढा अनावस्था प्रसंग निर्माण होण्याची भीती असताना सुद्धा गुरूंनी नाव ठेवलं. कोणाचं? भगवान कृष्णाचं. कंस शोधत होता कोणाला? कृष्णाला. तर त्याला माहिती होतं कोणाला? दैत्याला. कंस हा दैत्य होता, त्याला माहिती होतं की याचे जे गुरु आहेत या वंशाचे तेच त्याचं नाव ठेवतील 12व्या दिवशी, म्हणून त्यांच्या आश्रमाला पूर्ण वेढा दिला होता त्यांनी. अच्छा. जगभर शोधत बसला नाही, त्या गुरूंच्याच आश्रमाला वेढा दिला. आणि तरीही गर्गाचार्यांनी, गर्ग मुनी किंवा ऋषी हे यादवांचे कुलगुरू, त्यांनी नंदाच्या घरी जाऊन कृष्णाचं नाव कृष्ण ठेवलं आणि बलराम ठेवलं. ते दोघं होते ते. म्हणजे हा अधिकार गुरूंना आहे. आता आम्ही कोणालाही सांगतो. आणि कृष्णाचं पण नाव आधी आत्याने पण ठेवलं होतं. आत्या तेव्हापासून पद्धत आहे. आत्याजी श्रुतकीर्ती वगैरे तिघी जणी होत्या. त्यांनी जन्माला आल्यानंतर लगेच आत्याच्या हातात दिलं तासाभरात. त्यांनी तो निळा होता ना, तो काळा होता, निळा तो काळा पण नव्हता, तो निळा होता थोडा, म्हणून त्याचं नाव नीलमणी असं आत्यानी तिथं ठेवलं. आणि मग गुरूंनी बाहेर 12व्या दिवशी बारसं केलं, त्यावेळेला गर्गांनी त्यांचं नाव कृष्ण ठेवलं. म्हणून आमचं बारशाची जी पद्धती ती लोपली. अजून एक पद्धती होती त्याचं मला फार वाईट वाटतं ती लोपल्यामुळे. ते बारसाचं काय समजू शकतो, पण सुंटवडा हा जो प्रकार आहे हा बंद झाला. सुंटवडा वाटला जातो. सुंटवडा वाटायचे आणि सुंटवडा घेऊन जायचे. म्हणजे त्या बाळाला जन्म दिलेल्या मातेला पोषक आणणं ती बाई त्या 5वीला घेऊन जायची. अच्छा. ते बंद झालं. आम्ही समाजापासून दूर गेल्याची संस्कार आहे. कारण ती जर गरिबाची असेल तर तिला ते पोषक अन्न, तो पोषण आहार तिला मिळत होता. त्याद्वारा खारका असतील, खोबरं असेल, तूप असेल, भात असेल, म्हणजे तांदूळ असेल, असं सगळं मी पाहिलं. माझी आईसुद्धा कित्येक जणांना घेऊन जात होती. म्हणजे हा संस्कार होता तो गरिबांच्या दृष्टीने फार. 5वीला सटवाई येऊन नशीबली ती असं एक आख्यायिका आहे आणि ती सत्य आहे. त्याचं कारण ते त्या निमित्ताने 5वीला पुजले असं जे म्हणतात ते त्याच्या मागची धारणा अशी, जे 5वीला पूजलं जातं ना ते त्याला आयुष्यात मिळतं. म्हणून 5वीचा, म्हणून नामकरण विधी असेल, 5वीचा विधी असेल, हे फार चांगले विधी आहेत आणि हे संस्कार आहेत. त्यातलं तुम्ही बाकीचं सोडून द्या, पण हे करा. आणि हे परदेशातही करता येतील. ते काही इथंच करायचे असे नाही. ते तुम्ही कुठं जिथे जगाच्या पाठीवर राहत असाल तिथे तुम्हाला हे विधी जरूर करता येतील. समजा एखादा कोणाच्या घरी
बाळ झालं तर न्या ना खारका तूप वगैरे न्या की, ते काय म्हणतात काय नको म्हणून, त्याला ते आवश्यक असतं. ते असं भारतातच न्यायला पाहिजे असं काय नाही, सगळीकडे ते असा पोषण आहार त्या मातेला तिला मिळला पाहिजे. आता हे डॉक्टर लोक सांगतात खाऊ नको, हे चुकीचं आहे. हां, फार छान. यातले बारकावे तुम्ही जे सांगितलेत ते खरोखर त्यामागे किती सखोल विचार आहे हे त्यातून स्पष्ट होतं. आता दुसरा एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार. माऊली, विवाह संस्कार आजही होतात, परंतु विवाहाबरोबर घटस्फोटही वाढलेत. या पार्श्वभूमीवर विवाह संस्कारांचं महत्त्व काय आणि ते कसे झाले पाहिजे? तुम्हाला गंमत सांगतो, ऋग्वेदातला शब्द सांगतो. जी कन्या आहे ना, उपवर वधू जिला म्हणतो आपण, तिचं नाव आहे ऋग्वेदामध्ये अदृष्टपूर्वा. म्हणजे काय की त्या नवरदेवाने तिला कधीही न पाहिलेली. अच्छा. तिला कधीच न पाहिलेली. आता पाहून घटस्फोट होतात. सगळं मी परवा तर रेडिओला ऐकत होतो की आर्थिक नियोजन त्याच्याकरता तिने डेट दिली पाहिजे एकमेकाला. लग्नाच्या आधी तुझं आणि माझं आर्थिक नियोजन कसं राहील याचा विचार त्यांनी लग्नाच्या आधी करायला पाहिजे, नाहीतर ते करायचा राहिला तर नंतर घटस्फोट होतो असा विचार पुढे आला. अरे बापरे. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी फार छान होतं विवाहाच्या संदर्भ. आणि म्हणजे आता हे तुम्हाला थोडंसं कालबाह्य वाटेल, पण तुम्हाला कालबाह्य वाटेल, पण कालाचा महिमा कसा आहे ते मी सांगतो. तुम्ही कधी जा आपल्या इथे तळेगावला, घोड्यांचा तबेला आहे, रेतच्या घोड्यांचा. तिथे असं लिहिलेलं असतं याची आजी किती पळाली, वडील किती पळाले, आजोबा किती पळाले, असं लिहिलेलं असतं. त्याचंच ते सगळं, त्याचा आजा कोण, पंजा कोण, आई कोण, बाप कोण, हे कोणाचं लिहिलेलं असतं? घोड्याचं. कुत्रं सुद्धा चांगलं घ्यायला गेलं तर त्या कुत्र्याचं सुद्धा लिहिलेलं असतं. आता शास्त्रज्ञ असं सांगतायत की भारतातला जो गोवंश आहे हा आमच्या राजकीय व्यवस्थेने नष्ट केला, जास्त दूध मिळावं म्हणून ते दुसरं जनावर आणलं, त्याला जर्सी किंवा संकरित गाय म्हणतो. ते दूध पिल्याने आम्हाला कॅन्सर व्हायला लागला. म्हणून गोत्र जी पद्धती होती भारतीय वैदिक धर्मामध्ये, गोत्र म्हणजे जात नाही बरं का. तुम्हाला पाहायला मिळेल काश्मीरात गेलात किंवा इकडं आंध्रात गेलात किंवा इकडं गुजरातमध्ये गेलात तर एकाच गोत्राचा तिथे तुम्हाला ब्राह्मण मिळेल, तो काय इकडे तुम्हाला त्याच गोत्राचा इथे तुम्हाला क्षत्रिय मिळेल. पूर्वी जात व्यवस्था नव्हती, गोत्र व्यवस्था होती. गोत्र म्हणजे काय तर एकमेकाचे भाऊ, एका कुटुंबातले, म्हणून त्याला गोत्र ही संज्ञा होती. म्हणजे असा प्रकार तो होता. म्हणजे जात व्यवस्था ही नव्हतीच, ही जातीय व्यवस्था ही आत्ता आम्ही आणली ही. म्हणून गोत्र व्यवस्था होती आणि गोत्र व्यवस्थेत त्याचा जी शारीरिक जडणघडण आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने होत होती. म्हणून आमच्याकडे मराठा समाजात असेल देवक पाहिलं जातं, गोत्र पाहिलं जातं भारतीय. आणि गोत्राचा हा संबंध तुमच्या शारीरिक रचनेशी जरूरच आहे. त्यामुळं विवाह संस्थेत हे गोत्र पाहण्याची जी पद्धत आहे आमची, तिचं समर्थन वैज्ञानिकदृष्ट्या करावं लागेल. आता मी तुम्हाला घोड्याचं आणि कुत्र्याचं उदाहरण देऊन सांगितलं, तसं तुम्हाला तो वैज्ञानिक पद्धतीने करा. त्याच्यानंतर विवाहामध्ये तुम्हाला मामा मागे उभा करतात. का करतात? कारण तो त्याची धारणा मामापाशी आहे. आईला किंवा वडिलांना मुलगा जे सांगणार नाही ते मामाला सांगतो, मुलगी मामाला सांगते. म्हणून मामा हा कुटुंबातला फार महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर तिथे बारीक बारीक गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात. मी लग्नाला जातो तर तिथं म्हणतात व्यासपीठावर या. ते लग्नाचं स्टेज हे व्यासपीठ नसतं, तर त्याला एक नाव आहे वेगळं, त्याला बहुलं म्हणतात. बहुल्यावर चढलं. हा, त्या म्हणतात तुला अजून कळलं नाही, तू एकदा बाहुल्यावर चढ म्हणजे तुला कळल. म्हणजे काय की तुला अनुभव येईल की प्रपंचात किती अडचणी असतात. त्या स्टेजला बाहुलं म्हटलं जातं. म्हणजे की बाहुलं म्हणजे काय की तो एक होता, तो आता बहु झाला. म्हणजे आता त्यात तो कोणाचा तरी जावई झाला, कोणाचा तरी काय झाला, काका झाला, मामा झाला, असं त्याची नाती बदलली तिची. हा, त्याचं म्हणून तो बहु होण्याची जी क्रिया तिला विवाह म्हणतात. किती आमच्या संस्कृतीने. मग त्याच्यात कट्यार का धरली जाते? काही लोक तलवार धरतात. आमच्याकडे एक भालजी पेंढारकरांचा सिनेमा आहे, त्याच्यामध्ये म्हटलंय तलवारीशी लगीन लागलं जडली न्यारी प्रीत असं म्हटलंय. मग बाकीचं वैदिक भाग सांगत नाही मी तुम्हाला. पण ज्या वेळेला पुरुष गृहस्थाश्रमात प्रवेश करतो त्यावेळेला धर्म रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर येते.
आणि धर्मरक्षणाचं प्रतीक जर कोण असेल तर ती त्याची सौभाग्यवती आहे. तिच्या आश्रयाने धर्म राहतो. म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी त्या गृहस्थावर आल्यामुळं त्याचं पहिलं लग्न म्हणजे पहिलं मिलन जर कोणाशी होत असेल तर ते शस्त्राशी होतं, ही आमच्या धर्माची धारणा आहे. कारण शस्त्र से शक्ती असं आपलं सैन्याचं ब्रीदवाक्य आहे. शस्त्र धारण करा तर शक्ती प्राप्त होईल. म्हणून धर्मरक्षणाला जी शक्ती लागते ती शस्त्र देतं. आणि म्हणून शस्त्राशी आपल्याकडे त्या तलवार असेल किंवा ती असेल त्याला आधी हळद, वस्त्र, लिंबू सगळं लावून सगळे सोपस्कार त्याच्यावर पहिले त्या शस्त्रावर केले. ही एक त्याची चांगली धारणा आहे. पण आम्ही तो मूळ उद्देशच विसरलो की अरे आमच्या नवरदेवाच्या हातात शस्त्र का, तर धर्मरक्षणासाठी शस्त्र हेच विसरलो. त्यानंतर मी माझ्या आजूबाजूला कधी लोक असतात मोठी ज्ञानी लोक, त्यांना मी विचारतो की आज हा जो नवरा आहे हा किती वेळा मारुतीला गेला. त्यांना माहिती असतं तो 3 वेळा गेलाय म्हणून, पण त्यांना ती कारण माहिती नसतं. 3 वेळा गेलाय माहिती, पण तो पहिल्यांदा जातो. तो ब्रह्मचर्य आश्रमाची देवता हनुमंतराय आहेत. कारण मारुतीराय एवढा ब्रह्मचारी श्रेष्ठ आणि तो माझ्या गावात आहे, प्रत्येक गावात आहे. मग त्या मारुतीला गेला की मी ब्रह्मचर्य आश्रमात होतो, तुझ्या आश्रमात होतो, तू मला सांभाळलंस म्हणून त्याचे आभार मानायला तो मारुतीला पहिल्यांदा जातो. लग्न लावून आल्यानंतर परत मारुतीला जातो, तो हनुमंतरायाला दर्शनाला जातो. मग त्या हनुमंतरायाला तो सांगतो की कारण ती गृहस्थाश्रमाची रक्षक देवता आहे. कारण तो वेशीवर असतो, त्या गावाच्या वेशीवर त्या गावाचं रक्षण करण्याची जबाबदारी त्या मारुतीरायावर आहे. राम ज्या वेळेला साकेत धामाला गेले त्यावेळेला सांगितलं अयोध्येचं रक्षण तू कर. त्यामुळं आमचं प्रत्येक खेडं, प्रत्येक गाव ही अयोध्या आहे. आणि म्हणून मारुतीरायाचं वेशीवर मंदिर असतं. म्हणून मारुतीरायाला तो सांगतो की मी आता गृहस्थाश्रमात प्रवेश करतो आहे, तर माझ्या गृहस्थाश्रमाची रक्षक देवता तू आहेस असं तो सांगतो. म्हणजे हे सगळं आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही कधी विचार करायचं. विधी, धार्मिक विधी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, त्याच्याऐवजी डोळसपणे त्या गोष्टींचा अर्थ समजून एक रुटीन म्हणून करतो आम्ही. बाकी त्याचं काय त्याचा अर्थ राहत नाही. म्हणून हे सगळं करायला पाहिजे. त्यातल्या प्रत्येक विधीमध्ये काही ना काही अर्थ आहेत. पहा ना तुम्ही किती आपल्या याच्यामध्ये आहेर देण्याची पद्धत आहे. पूर्वी मी लहान होतो त्यावेळेला जायचो, 1 रुपयांनी आहेर दिला म्हणून पुकारायचे. आणि विधीला आलेला माणूस, लग्नाला आलेला माणूस आहेर दिल्याशिवाय जात नव्हता. आता पत्रिकेवरतीच लिहिलं जातं आहेर स्वीकारले जाणार नाहीत. पूर्वी आहेर जर स्वीकारला नाही तर हा जो माणूस आहे ज्याच्या घरी लग्न आहे तो मला नात्यातला मानत नाही असा त्याचा अर्थ व्हायचा. म्हणून त्याने 4 आणे देऊ द्या, 2 आणे देऊ द्या, पण तो स्वीकारणं म्हणजे तुझं नातं मी स्वीकारलं. कुटुंबाला त्या खर्चाचा एक आधार होता. म्हणजे विवाह संस्था ही आमची अतिशय सदृढ आहे. आणि विवाह संस्था जर मोडीत निघाली ना तर आपली संस्कृती मोडीत निघायला फार वेळ लागणार नाही. आता सगळं चित्र बदललंय. आहेराच्या ऐवजी आहेर स्वीकारू नका म्हणतात आणि लाखो करोडो रुपयांचा खर्च केला जातो. तो लाखो करोडो रुपयांचा खर्च केला जातो. अन्नाची नासाडी होते आणि अनावश्यक लोक येतात, जीवन जातात. म्हणजे त्यांना त्याचं काय सोयर सुतक नसतं. मला कितीतरी वेळा वाईट वाटतं त्या समारंभामध्ये गेल्यानंतर की याचं विद्रुपीकरण कसं थांबवायचं. कारण लग्न वेळेवर लागत नाहीत, तिथी काढली जाते, वेळ काढली जाते, त्याचा अजिबात हे केलं जात नाही. देवा ब्राह्मणाच्या साधू संतांच्या साक्षीने त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश करावा असा खरा दंडक आहे संस्कृतीचा. पण तसं राहिलंच नाही. आणि ते आता म्हणजे विवाह होतो पण शास्त्रसंमत होत नाही अशी खंत आहे खरी. आता आणखीन प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जो करावाच लागतो तो म्हणजे अंत्यसंस्कार. या अंत्यसंस्काराबद्दलही खूप गैरसमज आहेत. तर ते कशा पद्धतीने असावे, त्याच्या मागची काय धारणा आहे? अंत्यसंस्कार त्याला म्हणायची दुसरं नाव दिलं पाहिजे, कृतज्ञता समारंभ. कारण मी समारंभ म्हटलं जाणून म्हटलं, लक्षात घ्या. कारण माऊलीने म्हटलं हे जन्ममृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजय. ज्ञानोबराय म्हणतात अरे जन्माचा आणि मृत्यूचा सोहळा व्हावा, त्याने 16 संस्कार संपन्न आयुष्य जगावं, समाजाभिमुख आयुष्य जगावं आणि मग त्याची अंत्येष्टी हा सोहळा होऊन जातो.
हा हे खरं भारतीय संस्कृतीचं वैभव आहे. आणि तो सोहळा अत्यंत चांगल्या दिमाखात व्हावा त्याचं कारण असं आहे. आमच्याकडे आत्ताही आपल्याकडे भजन लावलं जातं सगळं, आणि सगळे संबंधित येतात. अतिशय चांगला त्याचं जे समर्पण आहे, देह समर्पण आहे, हा खरं हे भारतीय संस्कृतीला ललामभूत व्हावं असा विषय संस्कृतीने माझ्या धर्माने दिलेला असताना त्या येतात, ॲम्ब्युलन्समध्ये घालतात त्याला, त्या याच्यात जाळतात. आता कितीतरी उदाहरणं मी पाहिलीत की मुलं हातसुद्धा लावायला तयार नाहीत, मुली कुटुंबीय हात लावायला तयार नाहीत. त्यांचा दोष नाही आहे, कोणाचा? त्या मुलांचा आणि मुलीचा. याचं आचरण चुकीचं होतं. हा जर धर्माधिष्ठित आचरण करील तर तेही त्याचा ध्येयसुद्धा त्याला, धर्माला, शास्त्राला, वातावरणाला, समाजाला पूजनीय नक्कीच होईल. काय त्यात वादच नाही, त्याला सांगायचं काय कारणच नाही. म्हणून अंत्येष्टी, अंत्य 2 शब्द आहेत. अंत्य म्हणजे शेवट आणि यष्टी म्हणजे यज्ञ. त्या देहाचा यज्ञ आहे. तुम्हाला सांगतो, सगळ्यात जर पवित्र कोण करत असेल तर अग्नी करतो. म्हणून माझ्या भारतीय संस्कृतीने इतकं छान केलं ते की देह समर्पण झाल्यानंतर तो अग्नीच्या हवाली करायचा, म्हणजे त्याच्यात असलेली जी पंचमहाभूतं आहेत ती पवित्र करून टाकायची. त्याने काय समजा पाप केलं असेल त्या देहाच्या द्वारा, कारण जीव भोगतो पाप पुण्याचं, सगळं जीव भोगतो, पण त्याचं साधन देह आहे आणि तो देह त्या अग्नीच्या समर्पित केला म्हणजे तो पवित्र होतो. म्हणून अग्नी ब्राह्मणाच्या मंत्राच्या द्वारा शुद्ध केला पाहिजे आणि मग अग्नीच्या द्वारा तो समर्पित केला. यात अजून एक आधुनिकतेची गोष्ट मला सांगायला आवडेल. आता एक प्रवाद निघाला की एक माणूस जाळायला एक झाड मारलं जातं, तर तसं नाही आहे ते. तुम्हाला असं काय आहे का की त्याला लाकडातच जाळा? त्याला तुम्ही गौरीत जाळा ना. गौरी, शेणाची गौरी, त्या गौऱ्यामुळं जाळलं की त्या गौरी ज्याला म्हणतो आपण, शेण्या म्हणतो, त्या शेण्यामध्ये जाळलं तर काय होतं तुम्हाला सांगतो, त्या गाईला वैरण मिळते, त्या कुटुंबाला रोजगार मिळतो आणि वातावरण पण अशुद्ध होत नाही. तुम्ही ते गॅसमध्ये जाळलं, तुम्ही ते अजून कशात जाळलं तर ते वातावरण अशुद्धी निर्माण होते, वातावरणाची पवित्रता निर्माण होते. पण जर गौरीच्या द्वारा जर त्याचं दहन केलं तर ते वातावरणात शुद्धी निर्माण होते. आणि आमच्या संस्कृतीने याचा विचारच केला आहे, उपायला केलेलंच आहे कितीतरी. म्हणजे बाह्यांतर वेदमंत्राच्या द्वारा त्याचा विधी करायला पाहिजे हे सगळं असलं तरी, समजा आता परदेशात होत असेल तर वेदमंत्र नसतील तर काय करायचं? तुम्ही करा, त्याचा व्यवस्थित विधी करा, त्याला तुमच्या उपलब्ध साधनांच्या द्वारा करायला काय हरकत नाही. आता मी पाहतो परदेशात सुद्धा गोठे आहेत, परदेशात सुद्धा गौऱ्या मिळतात, ऑनलाईन मिळतात. हे सगळं तुम्हाला काही म्हणजे सगळं उपलब्ध आहे. आता विज्ञान कसं पाहिलं त्याच्यामध्ये, गाईची गौरी जाळल्यानंतर जो धूर निघतो तो जंतुनाशक आहे, तो वातावरणातलं जे जंतूचं प्रादुर्भाव आहे तो नष्ट करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं 14 दिवस सुतक किंवा ते अशौच म्हणजे त्याला त्या घरात सुतक पाळलं जातं. का बरं? ते आता काय ज्यांनी करोना भोगलाय त्यांना 14 दिवसाचं महत्त्व सांगायची काय गरज नाही. आता 14 दिवसाचं काय महत्त्व आहे हे करोनावाल्यांना चांगलं माहिती. म्हणून आमच्या संस्कृतीने 14 दिवस दिले, 10 दिवस दिले. 10 दिवस हे आता लोक 10व्या दिवस पाठच पाहत नाहीत हो, दुसऱ्या 4थ्या 5व्या दिवशी कधी धावा करतात. तसं करू नये. त्याचं कारण आहे की 10वा हा शब्द नाही खरा शब्द आहे दशाह गात्र क्रिया. दश म्हणजे 10, गात्र म्हणजे इंद्रिय. त्या 10 इंद्रियांवर केली जाणारी शास्त्रोक्त क्रिया म्हणून दशगाह गात्र क्रिया असा वेदाचा शब्द आहे. म्हणून ती 10 इंद्रिय कोणती? तर पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. काय असतं, हा जो माझा डोळा आहे, हा डोळा, पण त्या डोळ्याच्या आत डोळा आहे. तुम्ही म्हणाला कसं काय बाबा, डोळ्याच्या आत डोळा कसा असतो? मी आत्ता तुमच्याकडे पाहतोय, पण मी पाहण्याची क्रिया कधी घडते? जर मन असेल तर घडते. बरोबर. मन नसेल, मन जर थाऱ्यावर नसेल तर ती दिसतच नाही. माझी जीभ आहे चव जाणणारी. मी जर विमनस्क अवस्थेत असेल तर मला त्या जिभीचं मला चवच कळणार. म्हणून
ती जी डोळ्याचा डोळा, कानाचे कान, त्यांच्यावरती होणारी जी वासना देह ज्याला म्हणतो आपण, अंतःचक्षू म्हणतात. अंतःचक्षू हा अतिशय चांगला. आणि ह्याच्यावर होणारी जी क्रिया आहे तिला म्हणतात दशक्रिया. आणि त्याला 10 दिवसाचा अवधी लागतो, वेळ आहे त्याला. तो प्रेतात ते प्रेत, ते योनी, तो जीव प्रेत योनी ती घरात असते 10 दिवस. आणि ती 10व्या दिवशी बाहेर तुमच्याबरोबर स्मशानात येते आणि ती तिथे कावळा शिवतो. हे सुद्धा आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालं आहे. कसा शिवतो कावळा, त्याच्याही मागे शास्त्र आहे. त्याच्यानंतर आता मग मला सांगायचं म्हणजे आपल्या देशभर तुम्ही कुठे जा ते बांबूच वापरतात. मी काशी सगळ्या देशभर बोललो बांबूच वापरतात. आता बांबू का वापरले जातात? तिरडी ती जे त्याला त्या तिरडीला याला बांबूच वापरतात. बरं, बांबू वापरतात. समजा एखादी चांगली दष्टपुष्ट बॉडी असेल तर त्याला 3 बांबू वापरायला काय हरकत आहे? चांगलं आहे. किंवा चांगली भक्कम लाकडं वापरायला काय हरकत आहे? नाही वापरत. कारण का तर बांबू का वापरतात? 2च का वापरतात? त्याच्यानंतर त्याला आडवे ज्या कामट्या वापरतात त्याला त्या 7 वापरतात. 5 वापरायला काय हरकत आहे? 10 वापरायला काय हरकत आहे? हे आमच्या संकल्पनेत आहे ना सगळं. 7 कामट्या वापरायचा, कारण तो 7 दिवसात जातो, 7 वारात जातो. म्हणजे सोमवारी गेला नाही तर मंगळवारी, म्हणजे असे 7 वार. आणि दिवसा नाही तर रात्र, म्हणून ते 2 बांबू. अच्छा. 2 बांबू आणि 7 कामट्या आपण म्हणतो, सहज बोलून जातो. अरे त्याला 2 बांबू 7 कामट्या लागतात. का तर 7 दिवस आणि रात्र आणि दिवस याच्यामध्ये तो जात असतो. आणि त्याचं बांबू का वापरायचं? तर बांबू वापरायचं कारण असं की तुकोबाराय म्हणतात, चंदने ते बोरी व्यापी येली. चंदनाच्या शेजारी जर बोरीचं झाड लावलं तर ते काही कालांतराने त्या बोरीला चंदनाचा भाव मिळतो, कारण त्याचा संगतीचा परिणाम होतो. पण बांबू असा आहे, त्या किती वर्ष त्या चंदना शेजारी लावला तर तो त्याचा संसर्ग त्याला होतच नाही. म्हणून मेलेला जो जीव आहे किंवा जो देह आहे किंवा जी व्यक्ती आहे त्याला काही आजार असतील तर बांबूच्या संपर्काच्या द्वारा खांद्यावर घेतलेल्या माणसात येऊ नये म्हणून बांबू आहे. कारण बांबू संसर्गाला अजिबात स्वीकारत नाही. किती आमचं बरं ते त्रिकोणी बांधतात, शिंकाळ म्हणतात त्याला. ते त्रिकोणी का बांधतात? कारण हा त्रिकोणात गेलाय ना, त्याच्यावर घट ठेवतात. घट म्हणजे काय? यालाही घट मानतात आणि त्यालाही घट मानतात. हा त्रिगुणात गेलाय म्हणून. आणि त्रिगुणातून धूर निघतोय, म्हणजे पाप पुण्याचा धूर, कीर्तीचा धूर त्याच्या त्या देहाचा निघतोय. अशा प्रकारची भावना, असं ते प्रतिकात्मक सगळा विचार आमच्या धर्माने केलं. आता लोकांनी रेडीमेड ती स्ट्रेचरच बनवले, ते नेतात डायरेक्ट. अरे ती बांधण्यात त्याची पवित्रता जी त्याच्यात आहे ती तुमच्या तासाभराकरता वेळ जातो म्हणून म्हणण्यात काय अर्थ नाही. म्हणून माझी संस्कृती, माझा विचार, माझी संस्कृती म्हणजे माझी भारतीय संस्कृती, त्याच्या मागची असलेली संकल्पना, त्याच्या मागे असलेला माझी श्रद्धा, दृढ विश्वास, समाजधारणा, धर्मधारणा आणि नैतिक मूल्य ही सगळी सांभाळली पाहिजेत. कारण मी मगाशीच बोलून गेलो की हा कृतज्ञतेचा सोहळा आहे. त्या गेलेल्या माणसाबद्दल आपण घरातून निघताना लगेच म्हणतो, अरे त्यांनी माझ्यासाठी खूप केलं, जायला पाहिजे. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायला माणूस जातो. दुःख होते म्हणून नाही, कारण दुःख तर काय तो जाणारच आहे, त्यात काय तो जाणार आणि बोलणारं जाणार, सगळे जाणार आहे, कारण हा मृत्यू लोकच आहे. पण त्याच्याबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून मनुष्य जात असतो. आणि त्या कृतज्ञतेचा सोहळा म्हणून अंत्येष्टी आहे आणि ती सर्वांनी चांगल्या पद्धतीने पार पाडावी. कारण त्याचा जो या तुकोबारा म्हणते, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोडवा. म्हणून भारतीय संस्कृतीचा सांगावा आहे की अंत्येष्टी म्हणजे अंत्ययज्ञ त्याचा, ह्या देहाचा अतिशय सुखासमाधानात आणि वैभवात व्हायला पाहिजे, अशी खरी त्याच्या मागची संकल्पना आहे. वा, फार छान माऊली. 16 संस्कारामधल्या शेवटच्या संस्काराचा उल्लेख तुम्ही कृतज्ञता सोहळा असा केलात, फार सुंदर. तर 16 संस्कार हे फक्त ब्राह्मणांपुरतेच मर्यादित आहेत का प्रत्येक हिंदूसाठी आवश्यक आहेत? ते मी मगाशी बोलून गेलो आहे की ते प्रत्येक हिंदूसाठी आवश्यक आहेत. कारण 16 संस्कार हा त्याच्यावरती केवळ ब्राह्मण समाजाची मक्तेदारी आहे असं अजिबात नाही. त्यामुळं 16 संस्काराचा उच्चार, 16 संस्काराचा वापर किंवा आपल्या जीवनामध्ये अंतर्भाव हा प्रत्येक समाजाने, वैश्य असेल, शूद्र असेल, सगळ्यांना त्याचा अधिकार आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आता
मुलगा आणि मुलगी या दोघांसाठी 16 संस्कार सारखेच आहेत का? नाही ना, आणि काही काळानुसार त्यात काही बदल होत गेलेत का? काही संस्कार मुलीच्या बाबतीत करताच येणार नाही. उदाहरणार्थ तिची मुंज, म्हणजे तिला गुरुकुळी पाठवण्याचं काही कारण नाही. कारण मुलीच्या संदर्भातल्या धार्मिक संकल्पना वेगळ्या आहेत, पण हीन दर्जाच्या नाही आहेत. मला हे प्रकर्षाने सांगायचं की मुलींच्या बाबतीतल्या आमच्या धार्मिक संकल्पना ह्या वेगळ्या जरूर आहेत, पण त्या तिला दुय्यमत्व देतात अशा अजिबात नाहीत. हा मुळातला काही संस्कार तिच्यावर होत नसतील किंवा करता येत नसतील धर्मशास्त्रदृष्ट्या, म्हणजे ती कमी आहे असा त्यातला भाग अजिबात नाही. काळानुसार या संस्कारांमध्ये काही बदल होत गेलेत का? हो ना, हे मी मगाशी सांगितलं की अतिशय बदल झाले. त्याच्यात काय झाले, आमचे विचार हे झाले आणि जी परंपरा होती ती खंडित झाली. पोर्तुगीजांनी अंत्येष्टीचा जो विधी आहे ना, तो करत असताना जर दिसलं तर त्याला सुद्धा मारत होते. म्हणजे या संस्काराला इतकं परकीय सत्तांचं, परकीय साम्राज्याची भीती होती. मग मोगलांचा काळ असेल, ब्रिटिशांचा काळ असेल, गोव्याकडं तिकडं पोर्तुगीजांचा काळ असेल, संस्काराच्या बाबतीत, धर्म आचरणाच्या बाबतीत अतिशय विरोधाभास होता, विरोधी वातावरण होतं त्या सत्तांच्या काळामध्ये. आणि म्हणून आमचे संस्कार लोप पावले. पण ते संस्कार लोप पावले म्हणजे समाज त्यांच्यापासून अनभिज्ञ झाला. समाज त्यांची ओळख विसरला. कारण 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, 400-500-600 वर्ष मोगलांनी राज्य केलं. त्यामुळं या संस्कारापासून समाज दूर गेला. धर्मप्रसार हे त्यांचा एक उद्देश होतं की एकूण ज्या ठिकाणी जात होते त्या ठिकाणी ख्रिश्चनांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला किंवा मोगलांनी इस्लामचा हे केला. त्यांचं उद्दिष्टच ख्रिश्चन आणि मुस्लिम हे 2 धर्म असे बलाचाच वापर करायचा, बलाचाच वापर करून धर्माचा अवलंब करायला लावायचा असा समाज, असा त्यांचा सगळा इतिहासच भरलेला आहे. थोडंसं ख्रिश्चन समाजाचं कसं आहे की ते थोडंसं आमिष दाखवतात, तुमची सेवा, डॉक्टर, शिक्षण हे ते करून दाखवतात आणि त्याच्याद्वारा ते धर्म परिवर्तन करतात. पण मुस्लिम साम्राज्याने मात्र बलात उपयोग करून सर्व हिंदुस्थानचा किंवा हिंदू साम्राज्याचा विध्वंस करण्याची प्रक्रिया राबवली. जर हे संस्कार झाले नाहीत किंवा करणं शक्य झालं नाही तर त्याचे धार्मिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या काही परिणाम होतात का? तसं परिणाम होतातच ना. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, एक कथा सांगतो. राजा परीक्षित किंवा अभिमन्यूची सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. अभिमन्यू आईच्या गर्भात होता आणि कृष्ण द्रौपदीला सुभद्रेला कथा सांगत होते. चक्रव्यूहामध्ये कसं जायचं, चक्रव्यूहाचं फोडायचं कसं, हे गर्भात तो शिकला. पण बाहेर येणं नाही, ही नुसकान नाही का विवेकजी? ही नुसकान आहे. कारण एवढा अभिमन्यू सारखा एवढं रत्न, एवढा तो महारथी होता, त्याला त्या युद्धात खर्च पडावं लागलं. म्हणून गर्भ संस्कार आहे हा, किंवा इतर सगळे संस्कार आहे, मी तुम्हाला सांगू शकेल की ते गरजेचे आहेत. मोबाईलच्या सध्याचं युग आहे ते मोबाईलचं युग आहे, तर अशा पिढीमध्ये हे संस्कार कसे रुजवायचे? मोबाईलचा तर वापर मी पण करतो. मोबाईल हा अत्यंत आवश्यक गोष्ट आहे खरं. कारण एक असतं काळाची जी लीला आहे किंवा जे परिवर्तन आहे हे तुम्हाला स्वीकारावंच लागेल. आता मोबाईल जर नसला तर तो माणूस जगू शकत नाही. एखाद्या वेळेला भाकरी नसली तर तो जगेल, पण तो मोबाईल नसला तर जगणार नाही. इतकं ते निकडीचं झाले त्याचं. म्हणून मोबाईल, सोशल मीडिया आहे, हां सोशल, आणि त्याला अनेक त्याचे म्हणजे अनेक त्याचे भाग आहेत. आणि त्या अनेक भागामध्ये तुम्हाला कोणतं हवं आहे, तुमच्या जीवनाला, तुमच्या प्रकृतीला, तुमच्या वेळेला जे अनुकूल आहे ते तुम्ही त्यातलं स्वीकारलंच पाहिजे, असं या मताचा मी पण आहे. मी तर सांगतो तरुणांपेक्षा, बालांपेक्षा वयस्कर लोकांनी मोबाईल जास्त वापरला पाहिजे. कारण का, तर त्यांना त्याच्यातलं चांगलं वाईटाचं ज्ञान आहे, समाजाच्या चांगल्या वाईटाचं ज्ञान आहे. आणि ते चांगलं वाईट त्याचं पृथक्करण करून ते निवडून त्यांनी समाजात त्याचा प्रसार करणं, हे जर वृद्धांनी केलं ना तर समाजापर्यंत चांगल्या गोष्टी जाऊ शकतील. मुलांमध्ये संस्कार कसे रुजवायचे या
नव्या मग मी पिढीमध्ये. तेच सांगतो ना की वयस्कर माणसांनी त्याच्यातलं जर चांगलं स्वीकारलं घेतलं तर ते मोबाईलमध्ये मुलं काहीतरी डॉक्युमेंटरी पाहतातच ना. हां. तर मग तुम्हाला महाभारताची असेल, शिवाजी महाराजांची असेल किंवा रामायणाची असेल, ती डॉक्युमेंटरी त्यांच्या पुढे तुम्हाला धरता येईल ना मोबाईलचीच. म्हणजे काय चांगलं काय वाईट हे फक्त दिशा दिली हा तर या माध्यमातूनही मुलांवर संस्कार होऊ शकतात. होऊ शकतात आणि ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. अहो माझी एक नात आहे, ती मला म्हणते, ओ आबा ते डोळे जातात मोबाईलनी, डोळे गेले तर मला सांगायचं नाही. तिच्या आईने संस्कार केला, ती मोबाईल पाहतच नाही. अच्छा. 5 वर्षाची आहे. म्हणजे हे आपण करू शकतो. आवश्यक माझ्याच घरातलं उदाहरण आहे, ते आपण हे करू शकतो. पालकांनी मुलांना धर्माची ओळख कोणत्या वयापासून करून दिली पाहिजे? अहो धर्म हा सांगण्यापेक्षा आचरणाने शिकला जातो. यददा चरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जना असं गीता सांगते. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ असं ज्ञानोबारायांनी म्हटलं की वडिलांचं जे आचरण आहे तोच खरा धर्म आहे असं आपलं शास्त्र सांगतं. म्हणून धर्माधिष्ठित आचरण निर्माण होण्याकरता वडील म्हणजे घरातले वडील म्हणजे श्रेष्ठ. मग त्यात आई आली, वडील आले, आजोबा आले, काका काकी कोणी आलं, सगळे आले. त्यांनी जर त्यांचं धर्माचं आचरण ठेवलं तर पुढच्या पिढीला धर्म काय आहे ही सांगायची गरज नाही. शाळेपेक्षा घरातील संस्कार महत्त्वाचे आहेत. या दोघांची भूमिका कशी वेगळी असते? अहो हे लॉर्ड मॅकेलेनी जी शिक्षण पद्धती लावली ती आमच्या कशाच्याच उपयोगाची नाही. शाळेतले संस्कार हे असे झालेत म्हणजे ते धड नाही व्यवसायाच्या उपयोगाचे नाही तर जीवनाधिष्ठित जी मूल्य आहेत त्याच्याही उपयोगाची. म्हणून घरातच माझी जी जबाबदारी ती घरातच आहे. शाळेवरती अवलंबून काही चालत नाही. परवाचं लोहगडचं प्रकरण हे शाळेनेच निर्माण केलेलं आहे. हे म्हणजे शाळेने निर्माण केलं म्हणजे मी शाळेवर आरोप करत नाही. शाळेत संस्कार झाले नाहीत, मला ती घरातच करावी लागतील असा त्याचा मागचा एक. आधुनिक शिक्षण आणि भारतीय संस्कार यांच्यामध्ये कसा समतोल साधता येईल? अहो आमच्या धर्माने आधुनिक शिक्षण आणि भारतीय संस्कार याच्यामध्ये हे नाही केलेलं म्हणजे भेद केलेला नाही. आमचा धर्म आमची संस्कृती ही सर्वाधिकार सेवी आहे, सगळ्यांना स्वीकारते, सगळ्या अधिकाराच्या लोकांना स्वीकारते, सगळं तत्त्वज्ञान आम्ही स्वीकारणारे आहोत. म्हणजे आमचे जे 6 आचार्य सांगितलेत त्याच्यामध्ये नास्तिक पण आचार्य आमचा जो शेवटचा आचार्य आहे तो नास्तिक आचार्य. प्रत्येक जण काही ना काही शिकवतो तो. हो, तो शेवटचा आचार्य सांगतो ऋणम कृत्वा धृतम पिबेत. म्हणजे ते सांगतात की ऋण काढ आपण तूप प्या, ते मदिरा प्या म्हणत नाहीत म्हणून ते आमचे आचार्य आहेत. म्हणजे तूप हे शरीराला पोषक आहे म्हणून आम्हाला त्यांनाही आम्ही स्वीकारलं आहे. जे परदेशामध्ये राहतात आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहतात त्या कुटुंबांनी हे 16 संस्कार करणं तिथे शक्य होत नाही, तर त्यांनी हे संस्कार कसे जपले पाहिजेत? हे आता जे माध्यमं आलीत ना त्याद्वाराच ते जपले पाहिजेत. म्हणजे सकाळी आम्ही कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती हे कुठे कोणत्याही देशात तुम्ही म्हटले तर चालणारच आहे. कारण माझ्या करामध्ये कराच्या आग्रावर लक्ष्मी वसते म्हणजे धनसंपदा वसते आणि म्हणून कर्म हे श्रेष्ठ सांगणारा आमची संस्कृती ही तुम्ही कुठेही पाळू शकता. त्याला देश काळ कशाचं बंधन नाही. म्हणजे तिथे गुरुजी असले पाहिजे, संस्कार करणारी व्यक्ती असली पाहिजे असं कुठलंही बंधन नाही. कारण घरातले आई वडील जर संस्कारित असतील, ते जे परदेशात गेलेत ते जर माझ्या देशाचे संस्कार जर घेऊन जातील तर ते त्यांच्या होणाऱ्या संततीला संस्कारक्षम करतीलच, पण आजूबाजूचे सुद्धा संस्कारक्षम करतील यात अजिबात शंका घ्यायचं कारण. म्हणजे हेच आजकालचं जे धावपळीचं जे युग आहे त्या जगामध्ये हे 16 संस्कार करणं शक्य होत नसलं तर अशा वेळेला आवर्जून काय काळजी घेतली पाहिजे की ज्याच्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला साध्य करता येईल? हा एक महत्त्वाचा विषय आहे. संस्कार आपला एक दृष्टिकोन काय झाला आहे, संस्कार करणं म्हणजे होम हवन हे ते सगळं असं करायचं, ब्राह्मण बोलवायचे, कुटुंब बोलवायचं, नातेवाईक बोलवायचं आणि म्हणजे करायचं. तर हे जे त्याचं बाह्यांग आहे, पण त्या संस्काराचं जे मूल्य आहे, मूल्याधिष्ठित जी व्यवस्था आहे
ती अंमलात आणली म्हणजे तो संस्कार झाल्याशी मतलब आहे ना. याला फार महत्व आहे. म्हणजे समजा आता मुंज केल्यानंतर तो मुलगा गुरुगृही जाणार आहे, अभ्यास करणार आहे. मग तो जर गुरुगृही जाऊन जर अभ्यास करणार असेल तर ते आता मी परदेशात राहतो, अमेरिकेमध्ये राहतो, रशियात राहतो, तर तिथे गुरुग्रहण गुरुकुल कुठून आणायचं? जर मी माझ्या मुलाला संस्कारित करील तर तेच गुरुकुल आणि तेच, त्याच्यात काय अडचण येण्याचं काही कारण नाही. म्हणजे आता मुलगा गुरुगृही जायचे जे बोर्डिंगला जातो. खरंय खरंय फार. तर थेट प्रश्न की काही लोक म्हणतात की 16 संस्कार हे कालबाह्य झालेले आहेत. मी तेच सांगितलं मग अशी की आमचा संस्कार कधीही कालबाह्य होणार नाही. कारण आमचा संस्कार सांगतो मातृदेवो भव, पितृदेवो भव, राष्ट्रदेवो भव. कसं कालबाह्य होईल? हाच आमचा संस्कार आहे ना. हा कधीच कालबाह्य होणार नाही. आणि हा भ्रम निर्माण करणारे जे आहेत परकीय, ते आमच्या डोक्यावरती जे भूत आहे ना ते पहिलं उतरवलं पाहिजे, पाश्चात्य संस्कृतीचं. फार छान माऊली, खूप रंगत चालली ही चर्चा, परंतु आपल्याला वेळेचं भान ठेवावं लागेल. आता शेवटचा तुम्हाला एक प्रश्न असेल तो म्हणजे आजच्या युवकांना आणि पालकांना काय संदेश द्याल? हां, भारतीय संस्कृतीबद्दल किंवा भारतीय विचाराबद्दल किंवा आमच्या वैदिक वाङ्मयाबद्दल कसल्याही प्रकारची शंका न घेता त्याबद्दल संशोधन करा आणि ते अनुभूतीत आणण्याचा प्रयत्न करा, एवढं मी सांगेन. कारण मी ज्या वारकरी संप्रदायातून येतो त्या वारकरी संप्रदायाच्या काही अभ्यासकांचा असा समज आहे, गैरसमज आहे की हे जे हिंदू धर्मामध्ये हे जे 16 संस्कार असतील, बाकीचे जे विधी वगैरे असतील, हे अवडंबर आहे असं ते मानतात. तर तसं नाही आहे. ते कुलधर्म चाळी विधी निषेध पाळी असं माऊली म्हणतात. मग तुझं सुखे सरळी दिधली असे. तू विधी म्हणजे वेदाने जे सांगितलं आहे, वेदाने जे सांगितलं नाही ते करू नको, जे सांगितलं आहे ते कर, म्हणजे तुला सर्व सुखाची प्राप्ती होईल असं ज्ञानोबाराय सांगतात. म्हणून ज्ञानोबारायांचा अनुचर मी असल्यामुळे मी वेदाला किंवा वेदवाङ्मयाच्या विचाराला, वेदानुमोदित आमचा संप्रदाय असल्यामुळे वेदाला धरूनच मी आत्ता जी काही आत्तापर्यंत बोललो आहे ते वेद आणि संप्रदाय या दोन्हीशी समन्वय साधणारं बोललो आहे, एवढा माझा विषय आहे. आता तुमचे रॅपिड होऊ द्या. सर्वात महत्त्वाचा संस्कार कोणता? आत्ताच्या काळातला जर सगळ्यात संस्कार चांगला आणि महत्त्वाचा जर पाळण्यायोग्य जर असेल तर विवाह संस्कार. प्रत्येक पालकाने समजून घ्यावा असा कोणता संस्कार? पालकाने समजून घेतला पाहिजे तो म्हणजे त्याच्या संदर्भातला जो वेदारंभाचा जो विषय आहे तो समजून घ्यायला पाहिजे की खरंच हा संस्कार मला संस्कृतीने दिला आहे, तो का दिला आहे हे समजून घ्यायला पाहिजे पालकाने. 16 संस्कारांबाबत सर्वात मोठा गैरसमज कोणता? तो की हा संस्कार फक्त ब्राह्मणांचीच मला मक्तेदारी आहे. हा हे 16ही संस्कार हे सर्वांची, जे जे भारतीय संस्कृतीला, माझ्या इथे देव देश धर्माला मानणारे आहेत त्या सर्वांसाठी, सकळाशी येते आहे हा अधिकार असं सांगणं गरजेचं आहे. कारण सगळ्यांसाठी हा संस्कार आहे. कारण वेद हा कृपण नाही आहे, तो सगळ्यांचा आहे. धर्म की विज्ञान? धर्माधिष्ठित विज्ञान. आजच्या युवकांसाठी एका वाक्यात संदेश? धर्माने वागा, नीतीने वागा आणि सत्य बोला. छान. प्रत्येक घरात असायलाच हवं असं एक मूल्य? नीतिमूल्य. आयुष्य बदलू शकेल असं एक संत वचन? यारे यारे अवघे जण याती भलते नारी नर. सगळ्यांनी या आणि या संस्कृतीचा, या धर्माचा, या संप्रदायाचा आनंद लुटा असं संत सांगतात. तेही मला सांगावं असं वाटतं. फारच छान माऊली, आज आपण या ठिकाणी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक मार्गदर्शन केलं. 16 संस्कारांचे महत्त्व, त्यात काळानुसार होत गेलेले बदल आणि तरीही देखील ते कालाबाधित कसं राहणार आहेत हे तुम्ही या ठिकाणी फार छान पद्धतीने समजून सांगितलं. आपण या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी 16 संस्कार या विषयावर मार्गदर्शन केलं, याबद्दल विवेक संवादच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आपले आणि आपल्या सर्व टीमचे खूप खूप आभार. कारण मला या लायक आपण समजलात आणि समाजाशी मला संवाद करण्याचा
संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आपला सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मित्रांनो, संस्कार म्हणजे केवळ विधी नाहीत, तर जीवनाला दिशा देणारी मूल्यव्यवस्था आहे. ही परंपरा समजून घेणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. आजचा संवाद आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत भारतीय संस्कृतीतील हे 16 संस्कार पोहोचवण्याचं काम करा. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. विवेक संवाद चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी विवेक इनामदार. पुन्हा भेटू नव्या विषयासह.